पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये मोदींची ते भेट घेतील। संसद भवनातील पीएमओ कार्यालयामध्ये ही भेट होणार आहे। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुद्धा होईल। पंतप्रधान मोदींच्या सततच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना बरंच उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, आपण पाहतोय फक्त हाच पक्ष नाही, बऱ्याच पक्ष, सर्व पक्षच आपण म्हणूया पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करताना पाहायला मिळतात। काय विशेष आहे या भेटीमागे आणि हे जे सगळे आज नेते भेटतात, किती वाजता भेट होतीये ही? खरं तर गेल्या काळातील काही पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे। या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतली होती। त्यावेळी जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं। त्यानंतर हे आंदोलन निवळलं। दुसरीकडे त्याच दरम्यान आज हे खासदार भेट घेत असताना जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा सोबतचा झालेला प्रवास आणि आज सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये खासदार भेट घेत आहेत। त्यामुळं हे खासदार आणि सुप्रिया सुळे यांचं भेटणं हे डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं समजलं जात आहे। आणि यामुळे एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो, तो म्हणजे की नक्की राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी होते की फक्त त्यांचं सर्वसमावेशक राजकारण आहे, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। मात्र आगामी काळात जे डिलिमिटेशन विधेयक येणार आहे केंद्र सरकारमध्ये, तर त्या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पाठिंबा देणार का? आणि एक असं सांगितलं जात आहे की देशभरामध्ये जे प्रादेशिक पक्ष अलीकडच्या काळात फुटले जात असताना शरद पवार यांचा पक्ष कायम राहिला, याची ही एक आट आहे, जी म्हणजे डिलिमिटेशन विधेयक जे होतं ते त्या विधेयकाला पाठिंबा देण्यात यावा, याच अटीवरती हा पक्ष जो आहे तो फुटला गेला नाही, असं सांगितलं जात आहे। अगदी या भेटीकडे आपलं लक्ष असेल। ताजे अपडेट घेऊ। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एवढं करून तुमच्या खासदारांनी समजा ऐनवेळी जर मोदींनाच भेटायला चालले, काही सेटलमेंट झाली, मग पुढे काय? कदाचित मोदी साहेबांना जाऊन हे सांगण्यासाठी जात असते की डिलिमिटेशन करू नका। ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, पण खूप दिवसापासून पवारसाहेब भेटले, त्यावर चर्चा झाली, मग तटकरे भेटले, त्यावर चर्चा झाली, पुन्हा सुप्रियाताई भेटले, त्यावर चर्चा झाली। अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत, याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं आणि त्यातून मला वाटतं की पुढच्या डिलिमिटेशनसाठी काही प्लॅनिंग असावी। पंतप्रधानांना भेटणं ह्याच्यामध्ये काही चूक नाही। आदित्य ठाकरे पण विधानसभेच्या काळात विधानसभा सुरू होती तेव्हा कित्येकदा देवेंद्र फडणवीसांना येऊन भेटतात, साहेबांना येऊन भेटतात, कामं घेऊन येतात, निवेदनं। शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत। खासदार म्हणून अगर त्यांना कुठले प्रश्न सोडवायचे असतील तर आदरणीय पंतप्रधानांकडे जायला लागेल। जसं शिवसेनेचे उभाटाचे लोक सातत्याने, त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचे पण आमदार असतात, सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात, मग त्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गोष्ट काय? खरं तर आता त्यांच्याच आघाडीतल्या लोकांना हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण कालपर्यंत ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी आमच्यावरती टीका सत्र सोडण्याचं काम ते करतायत। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यक्ती पक्षाचे नाही आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत। आणि कुठच्याही पक्षाचा खासदार आपल्या विकास कामं असतील किंवा आपली पक्षाची भूमिका असेल किंवा आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांना जे अपेक्षित आहे, या सर्व गोष्टी त्यांनी बोलून दाखवण्याचं काम किंवा करण्याचं काम करतायत। तर मला असं वाटत नाही की त्यांच्या भेटण्यामध्ये काही गैर आहे।